कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील मोहिली निकोप परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट पसरलंय। रविवारी रात्री 11च्या सुमारास निकोप गावातील एक युवक दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला बिबट्या शांतपणे बसलेला दिसला। क्षणभरासाठी युवकाचं हृदय धडधडू लागलं आणि प्रकाश झळकताच बिबट्या झपाट्यानं जंगलात गायब झाला। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाला कळवण्यात आली। थोड्याच वेळात मोहिली निकोप आणि मानिवली गावचे ग्रामस्थ आणि वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। रात्रीच जंगलात शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र घनदाट गवत आणि गडद अंधारामुळे बिबट्याचा ठाव ठिकाणा लागला नाही। सकाळी पुन्हा वन विभागाने तपास सुरू केला। जंगलात पाहणी दरम्यान प्राण्याचे स्पष्ट पायाचे ठसे आढळले आणि प्राथमिक अंदाजानुसार तो बिबट्याच असल्याचं स्पष्ट होतंय। वन विभागाने या भागात कॅमेरे बसवण्याची तयारी सुरू केली असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नका, मुलांना एकटं खेळायला जाऊ देऊ नका आणि उजेडाशिवाय प्रवास टाळा असा सल्ला वन विभागाने दिलाय। गावात मात्र चर्चेला उधाण आलंय, कारण काही दिवसांपूर्वी याच भागात वाघ असल्याची अफवा पसरली होती। त्यावेळी ठोस पुरावा न मिळाल्यानं ती चर्चा थंडावली। पण आता नव्या पाऊल खुणांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे मागणी केली आहे, गस्त वाढवा, कॅमेरे बसवा आणि बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवा। तो बिबट्या पुन्हा दिसणार का, किंवा तो आधीच दुसऱ्या जंगलात निघून गेला असेल का, हा प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरलाय।